दुपारी मंडळी. तर आज आहे सोमवार आणि संध्याकाळी 5:30 वाजता जायचंय मला केंद्रामध्ये आरतीला. माझ्या मैत्रिणीचा एक मुलगा आला होता, तर ती मैत्रीण इथंच राहिला होती. इथं शेजारी राहिला असल्यावर कसं एकमेकींचा जीव लागलेला असतो, पण नंतर त्या गावाकडे त्यांनी घर बांधलं आणि त्या तिकडे राहायला गेल्या. तर त्यांच्या मुलाजवळ त्यांनी मला थोडीशी केळी पाठवून दिली होती आणि थोडी कोथिंबीर पाठवून दिली. कोथिंबीर त्यांच्या दारातील आहे, तर त्यांना देखील माझ्यासारखीच अशी शेतीची वगैरे खूप हौस आहे. तर त्यांनी केळी पाठवून दिलेली तुम्हाला दाखवते. तर ही कोथिंबीर त्यांनी पाठवून दिलेली आहे आणि ही केळी पाठवून दिलेली आहे. तर त्यांना माहिती आहे की मला केळीचे वेफर्स खूप छान जमतात आणि त्याच्यामुळं की काय त्यांनी यायचं होतं त्यांचा मुलगा म्हणून माझ्याकडे केळी ही पाठवून दिलेली आहे. तर रानात गेले की माणूस शेताच्या नादी लागतं बघा. त्या तिकडे राहायला गेल्या आणि त्यांनी दारातच ही कोथिंबीर लावलेली आहे. तर त्याचा छोटासा फुलाची पाकळी म्हणून त्यांनी मला ही वानवळा दिलेला आहे. तर मला खूप छान वाटलं की त्यांनी हे माझ्यासाठी एवढं केलं त्याच्याबद्दल. आणि आज झालेली आहे माझ्या पुतण्याची बायको इथं दवाखान्यात ॲडमिट. काय झाली, ती झाली होती डिलेवरी, 2 महिन्याची असेल तिचं बाळ आणि तिला झालेला आहे टायफॉइड. तर मला आज संध्याकाळी आल्यावर त्यांना डबा द्यावा लागणार आहे. आणि बघा आता मला हे त्याच्यासाठी संध्याकाळी मी पाणी घालत असते 5-6च्या नंतर ना, पण आज मी आत्ताच पाणी घालणार आहे कारण मला आरतीला जायचं आहे. संध्याकाळी आरतीवरून येईपर्यंतच 7:30 वाजतात. मग आल्यावर डबा वगैरे करायचा. मग मी आत्ताच झाडांना पाणी घालून घेते. बघा ही माझं छोटंसं गार्डन आहे. ही जरबेरीची मी भरपूर रोपं तयार करत असते घरच्या घरी. ज्यांना लागल त्यांना मी लगेच देऊन पण टाकत असते. गजेनिया कशात लावलाय बघा, बाटलीत लावलंय. कशातही काहीही लावते, अगदीच म्हणजे त्याला कुंडीच पाहिजेत असं काही नसतं माझं. बघा हे बघ, ही जरबेरीची रोपं तयार केलेत मी. हे बघा, आणि हे बघा ही छोटी आहेत, अजून 2 पानावरच आहेत. 2-4 महिन्यातच ह्याला फुलं येतात. जर कोण आलं आपल्या गार्डनमध्ये फुलं बघायला तर त्यांना देऊन टाकायची ती. चला मला जायचं आहे परत संध्याकाळी आरतीला. तर बघा एवढी फुलं मी गच्चीवरून तोडून आणलेली आहेत केंद्रात जाताना सोबत नेण्यासाठी. ह्याच्यातली काही फुलं स्वामींच्या फोटोला व्हायची आणि काही फुलं पुष्पांजलीमध्ये द्यायची. म्हणजे पुष्पांजलीचे पाकळ्या तयार होतात आणि त्या पाकळ्या प्रत्येकजण वाटल्या जातात सेवेकरेला. तर परत त्याच पाकळ्या म्हणजे पुष्पांजली स्वामी महाराजांच्या फोटोपर्यंत पोहोचतात. मला ती पुष्पांजलीमध्ये थोडीशी फुलं द्यायला फार आवडतं. इथं ही केलेली आहे मिस्टरांसाठी मी थोडीशी रबडी तयार. आता ही फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मिस्टर येईपर्यंत ती गार होऊन जाईल. केंद्रात चाललेले आहे आरतीला. तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे. तर हे नित्यसेवेचं पुस्तक ठेवण्यासाठी आरतीला जाताना मी ही छोटीशी पिशवी शिवलेली. तर कशी वाटते ही पिशवी हे तुम्ही मला नक्की सांगा. आता भेटूयात आरतीवरून आल्यावर. केंद्रातून आलेले आहे. तर केंद्रातलं आज असं सांगायचं की ज्या महिला सेवेकऱ्याचा नैवेद्य होता नेमकं ती आज नैवेद्य आणायचं विसरले. तर महिला सेवेकरांनी तिच्या लक्षातच राहिलं नाही. तर त्यावेळेस मग आमच्या ज्या प्रतिनिधी आहेत रेश्माताई कदम, तर यांनी सगळं मिठाई आणायला सांगितले 5 प्रकारची आणि त्याचा नैवेद्य आज स्वामी महाराजांना दाखवण्यात आला. तर आज ही केंद्रातील प्रसाद आहे, केळी आणि जिलेबी आहे. तर घरात आलं की मी आमच्या घरातल्या जे काही आमच्या घरात माणसं असतील त्यांना हा प्रसाद मी थोडा देत असते. तर माझ्या सुनबाईचा फोन आला होता की ताई डबा काही देऊ नका, आई येताना डबा घेऊन आलेली आहे, तर तुम्ही फक्त वरण भात द्या. म्हणून फक्त आता वरण भातच डब्याला द्यायचं ठरलेलं आहे. तर काल यूट्यूबला रील बघता एक रील माझ्याकडं अशी आली होती की जर आपल्याला आपलं खूप जास्त लवकर चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर आपण देवाला सेवा मागून घ्यायची. मग ती सासू सासऱ्यांची असेल, आईवडिलांची असेल किंवा इतर कोणी ज्यांना गरज आहे त्या गरजू लोकांची असेल. असे सेवा तुम्ही देवाकडे मागून घ्या आणि जेव्हा तुम्ही असे सेवा करचाल तेव्हा तुम्ही खूप जास्त लवकर मोठे व्हाल. मला मोठं काही व्हायचं नाहीये कारण माणूस हा मनाने मोठा असतो. किती जरी आलं तरी त्याला कमीच पडतं. आई वडिलांची सेवा आपण होई तोपर्यंत करतो आणि सासू सासऱ्यांची पण सेवापर्यंत करतो. कारण मला तरी असं वाटतंय की जशी मी करमाळ्यात 15 वर्ष झालं करमाळ्यात राहते, तर दुसरी काय कोणाची सेवा होऊ नाही तर नाही होऊ, पण दवाखान्यात जी लोक येतात, कारण माझे सगळे नातेवाईक इथं करमाळ्याच्या कडेनेच येतं. सगळे 20-25 किलोमीटरच्या अंतरावरच येतात. आई 20 किलोमीटर अंतरावर आहे
आणि बहीण आहे, मावशी, काका सगळे अगदी जवळच आहेत. तर त्यांचं कोणाचंही जरी काही पेशंट कोण ॲडमिट असेल दवाखान्यात तर डबा देण्याचं काम माझ्याकडेच असतं. तर सेवा ही 15 वर्ष झालं माझ्याकडून घडते असं मला म्हणायचं आहे. तर त्यातूनही माझ्या काही चांगलेच नियोजन स्वामी समर्थांचं असेल असं मी मानत असते. आणि प्रत्येक वेळेस दवाखान्यात जे पेशंट येतील त्यांचा डबा मी आवडीनं करत असते. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.